आपण बघितलं असेल की पंचायत समितीचा मुख्य रस्ता जो की समता कॉलनीला जोडला जातो, हा रस्ता मागच्या वेळेस जिल्हा प्रशासनाने बंद केला होता. शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं होतं की सदरील रस्ता हा मागील 30 ते 40 वर्षापासून या ठिकाणी नागरिक या रस्त्यावरून येणं जाणं करतात. मागील 40 वर्षापासून हा रस्ता लोक वापरतात. या ठिकाणी शाळा, बँक, रहिवासी क्षेत्र, दवाखाने आणि सर्व शासकीय विभाग या ठिकाणी त्याचे ऑफिसेस आहेत. लोक या ठिकाणी वर्दळ करतात, परंतु अचानक कुठलंही कारण न देता, कोणाला माहिती न देता रस्ता या ठिकाणी बंद करण्यात आला होता. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि सांगितलं की 8 दिवसामध्ये जर हा रस्ता तुम्ही खुला नाही केला तर आम्ही तो काढू. परंतु त्यावेळेस स्वतः आम्ही या ठिकाणी येऊन तो रस्ता मोकळा केला होता. परंतु काल 2 दिवसापूर्वी या ठिकाणी परत हा रस्ता बंद करण्यात आला होता. म्हणजे कुठली कल्पना न देता नागरिकांची फक्त गैरसोय करायची, की हा एकच उद्देश या जिल्हा प्रशासनाला या माध्यमातून दिसून येतो. आणि अचानक पहाटे या ठिकाणी रस्ता बंद केला. आज शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी लावलेले पोल असतील, काटाडे असतील, तारा असतील, आम्ही त्या उखडून टाकलेले आहेत. आम्ही आमचा अजून परत एकदा जिल्हा प्रशासनाला इशारा आहे, तुम्ही ज्या वेळेस या ठिकाणी रस्ता बंद करताल त्यावेळेस आम्ही येऊन प्रत्येक वेळेस आम्ही या ठिकाणी रस्ता तो फोडून काढू आणि उखडून टाकू. कारण नगरपालिकेच्या माध्यमातून पंचायत समिती ते सह्याद्री कॉर्नर या रस्त्यासाठी 1,30,00,000चा रस्ता देखील मंजूर आहे. म्हणजे वास्तव पाहता जो वहिवाट रस्ता आहे तो कदापिही कुणाला बंद करता येत नाही. परंतु हा रस्ता बंद करण्याचा घाट नेमका कुणाचा आहे, याच्या कुणाला त्रास होतो. या रस्त्यानं नागरिक येणं जाणं करतात, वयस्कर नागरिक आहेत, या ठिकाणी बँक आहेत, कोर्ट आहे, तहसील आहे, कलेक्टर ऑफिस आहे, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि दवाखाने. हजारो लोक या ठिकाणी येणं जाणं करतात. नेमकी ह्याची अडचण कोणाची आहे, कोणाला हा रस्ता बंद करायचा आहे, याच्या पाठीमाग काय डाव आहे हे जिल्हा प्रशासनाला सांगा. नागरिकांची परेशानी किती झालं बघा. त्या बाइंडिंग वरती कट करा बघा. ठीक आहे, पकड घ्या तुमच्या सरकार. हो टीका द्या इकडे. टीका बोला. हो टीका घ्या. थांबा 2 मिनिटं. सिमेंट काढा. शेतकरी माणसा सगळे कट्टे काढून टाका. काढून घ्यावं करून काढून घे. इकडून काढायची, तिकडून टाकून देऊ. काय काढायची काढलं का काढायचं पकड पाहिजे का म्हणून निघाला का ते निघालं. गट्टी काढून टाकू. भेटायचं
त्यावेळेस आम्ही 27/3/2026 रोजी निवेदन दिलं होतं सर्व शिवसैनिक सर्व पदाधिकारी यांनी कलेक्टर ऑफिसला. आणि त्यावेळेस कलेक्टर साहेबांनी स्वतः आश्वासन दिलं होतं की बाबा याच्यापुढे हा रस्ता बंद करणार नाही. परंतु परवा दिवशी पहाटे येऊन जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी हा रस्ता बंद केला. त्यावेळेस इथल्या स्थानिक नागरिकांच्या मला फोन आले की बाबा नाना अजून रस्ता बंद केलेला आहे. तर नेमकं आमचे आप्पा म्हणल्यासारखं की बाबा यांचा नेमका उद्देश काय, की हा रस्ता कशासाठी बंद करायचा आहे यांनी त्यांनी स्पष्ट एकदा समोर मीडियाच्या येऊन त्यांनी स्पष्ट करावं जिल्हा परिषदने की बाबा हा रस्ता का नको आहे. कारण का गेली 50 वर्षापासून हा रस्ता आहे. वहिवाट बंद करण्याचा कुणालाही अधिकार नाही. हा 145 सर्वे नंबरचा DP रस्ता आहे आणि याला निधीसुद्धा मंजूर झालेला आहे. तरी माझे आता यापुढे जर हा रस्ता जर बंद केला तर आम्ही सर्व शिवसैनिक एक शिवसेनेच्या स्टाईलनं आंदोलन करू. आणि आम्ही आजही त्यांना असा इशारा देतो आपल्या माध्यमातून की यापुढे हा रस्ता जर बंद केला तर आम्ही यापुढे ह्याच्यापेक्षा जिल्हा परिषदवर येऊन धडक मोर्चा काढू आणि तेवढं आंदोलन करू.